जेवण बनवायला बिलकुल वेळ नाही आहे. अहो मंडळी, ही कोकणी थाळी एवढ्या झटपट तयार होते ना की तुम्हीसुद्धा ही थाळी रोज बनवाल. आणि याची तुम्ही चव विचाराल तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या थाळीच्या प्रेमात पडतील. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे पाहून व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स फॉलो करून ही रेसिपी बनवावी लागेल. नमस्कार मंडळी, मी तेजल. आज आपण बनवूया वेळ कमी असेल तरी पटकन बनणारी पौष्टिक अशी कोकणी पिठी भात थाळी. घरच्याच साध्या गोष्टींनी तयार होणारी ही थाळी खूपच झटपट आणि पौष्टिक आहे. इथे मी पिठीसाठी लागणारी मिरची, कोथिंबीर आणि कांदा कापून घेतलाय. कांदा बारीकच कापायचा हां. कढीपत्त्याची पानंसुद्धा तोडून घेतलीत. अजून यामध्ये लसूण लागेल. लसूणच्या 4 पाकळ्या घेतल्या. इथे कुकरमध्ये मी भात लावला होता. 3 शिट्ट्या झाल्या. आता गॅस बंद केला. पिठी शिजेपर्यंत कुकर देखील थंड होईल. इथे गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं. पातेल्यामध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल गरम झाल्यावर 2 लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या. लसूणचा थोडा कलर बदलला की लगेचच यामध्ये कांदा, मिरची आणि कढीपत्ता टाकायचा. हे सर्व छान तेलात परतून घ्यायचं. कांदा थोडा सॉफ्ट झाला पाहिजे. हा असा कांद्याचा थोडा लाईट गोल्डन कलर आला की यामध्ये पाव चमचा हळद टाकायची. हळदसुद्धा एकदा तेलात परतली आणि लगेचच यामध्ये कुळथाची पिठी टाकली. हे असे मोठे 2 चमचे मी इथे पिठी घेतली. ही पिठी ना शिजल्यावर फुगते, म्हणजे क्वांटिटी थोडी वाढते. त्यामुळे तुम्ही बनवताना किती माणसासाठी बनवताय ह्या हिशोबानेच तुम्ही ही पीठ घ्या. हे पीठसुद्धा या फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे पीठ परतताना गॅस ना स्लोच ठेवायचा हां, नाहीतर पीठ खालून जळू शकते. पीठ परतताना शक्य होतील तेवढ्या पिठाच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. हे असं पीठ मिक्स करून झालं की यामध्ये पाणी ओतायचं. आता यामध्ये मी 1 तांब्या भरून पाणी ओतलं आणि आता गुठळ्या मोडून घेते. यासाठी मी रवीचा वापर करते. गुठळ्या अजिबात ठेवायचे नाहीत हां. हे पीठ कुळिथापासून बनवतात, तुम्हाला माहीतच असेल. मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन हे पीठ सहज उपलब्ध आहे. पण तुम्ही जर हे पीठ कोकणातून घेतलात तर उत्तम. हे कुळीथ पीठ कसं तयार करतात हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मला कमेंट करून सांगा. मी कुळिथापासून हे पीठ कसं बनतं याचा देखील व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करेल. ही पिठी ना शक्यतो पूर्ण शिजेपर्यंत अशी ढवळतच राहायची, कारण ना यामध्ये गुठळ्या होऊ शकतात. आता तुम्ही पाहू शकता यामधील गुठळ्या पूर्णपणे मोडल्यात. आता यामध्ये मी अजून थोडं पाणी वाढवते. तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट पिठी पाहिजे असेल ना त्यानुसार तुम्ही पाणी वाढवा. पण ही पिठी ना थोडी घट्टसरच चांगली लागते. शिजल्यावर मी तुम्हाला दाखवतेच. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. पहा आता हळूहळू उकळी यायला लागली आहे. यामध्ये ना 2 कोकम टाकायचे, म्हणजे पिठी चवीला अजून छान लागते. मी यामध्ये थोडं कोकम आगळ टाकलं. कोकम आगळ वापरलं तरीही चालेल. पहा आता पिठीला परफेक्ट थिकनेस आला आहे. पिठी छान शिजली आहे. तसंही हे पीठ बनवताना कुळीथ आधी भाजून घेऊन मगच पिठी बनवतात, म्हणून ही पिठी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटेसुद्धा भरपूर झाली. पिठी तर शिजली आहे. आता वरून कोथिंबीर टाकूया. तुम्ही जर अशी पिठी बनवली ना तर या पिठीचा सुगंध घरभर पसरतो. एकदा बनवून तर पहा. अगदी तुमच्या बाजूवालेसुद्धा विचारतील आज काय स्पेशल बनवलं आहे. आता गॅस बंद केला. पिठी तयार आहे. वरून तुम्ही ओल्या नारळाचं खोबरं खोवूनसुद्धा टाकू शकता, अजून टेस्ट वाढेल. अशी ही आपली चमचमीत कुळथाची पिठी तयार आहे. सूप म्हणजे काय तर असा गरमागरम वाफाळता भात आणि वरती अशी कुळथाची पिठी. वा, चव एवढी भन्नाट लागते ना, तुम्ही एकदा बनवलात तर रोज बनवून खाल. मंडळी, रेसिपी आवडली तर एक लाईक आणि छानशी कमेंट आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.